वेलकम डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला शिकायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर पहिले आपण बघून घेऊ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे स्टँडर्ड फंक्शन आहे त्यांचे डेरिव्हेटिव्हज काय, आणि मग हे एक्झाम्पल्स आपल्याला इझिली सॉल्व करता येतात. येथे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे डेरिव्हेटिव्ह याचं कंपोजिशन करून ही एक्सरसाइज सॉल्व आपल्याला हे एक्झाम्पल्स आपल्याला नंबर ऑफ एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे, बघा एन्जॉय करा. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लिहितो मी आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असेल त्याच्यासमोर लिहितो आहे. फर्स्ट फंक्शन आहे साइन इन्व्हर्स एक्स. साइन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/√(1 - x²). साइन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/√(1 - x²). डिअर स्टुडंट, साइन इन्व्हर्स एक्सच्या डेरिव्हेटिव्हमध्ये फक्त मायनस साईन रिप्लेस केलं, इथे मायनस साईन पुट केलं, -1 लिहिलं तर आपल्याला कॉस इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळतं. टॅन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/(1 + x²). हे टॅन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे. फोर्थ नंबर कॉट इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह फार सोपं आहे. इथे 1 रिप्लेस बाय -1 म्हटलं तर आपल्याला कॉट इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळतं. डिअर स्टुडंट्स, आता इथे आपण कुठली कंडिशन न घेता सेक इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहे. ते आहे 1/(x√(x² - 1). आणि 6th नंबरला कोसेक इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहिणार, कुठलीही कंडिशन न घेता -1/(x√(x² - 1). आता हे फॉर्म्युले आपल्याला लर्न करायचे, याचा यूज करून एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. परत एकदा बघा, साइन इन्व्हर्स आणि कॉस इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह. साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/√(1 - x²). मायनस पुट केलं तर आपल्याला कॉस इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळतं. टॅन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/(1 + x²). तर कॉट इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1/(1 + x²). सेक इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/(x√(x² - 1). तर कोसेक इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1/(x√(x² - 1). डिअर स्टुडंट्स, या फॉर्म्युल्यांचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. पण आता एक्सच्या ठिकाणी जर फंक्शन असेल f(x) असेल, f(x) असेल तर मग ते साइन इन्व्हर्स f(x) बनतं, म्हणजे साइन इन्व्हर्स f(x) बनतं, म्हणजे कंपोजिट फंक्शन बनतं. मग इथे जर f(x) असेल तर इथे x रिप्लेस बाय f(x) म्हणायचं आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) ने त्याला मल्टिप्लाय करायचं, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शनने त्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे साइन इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार 1/√(1 - फंक्शन² इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग तुम्हाला कुठे पण एक्सच्या ठिकाणी f(x) म्हणता येतं, फक्त एक्सच्या ठिकाणी इथे f(x) म्हटल्यानंतर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन लिहायला विसरायचं नाही. अशा प्रकारे कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्हचा यूज करून आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं पण डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतं. तर लक्ष देऊ, क्वेश्चन नंबर 6 आहे, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल इथे घेतो. टॅन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्स हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट कन्सिडर करू, लेट इन सोल्यूशन लेट y = टॅन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्स. डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असणार आहे dy/dx. दॅट इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साईड. राईट साईड आहे टॅन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्स. टॅन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. मग प्रश्न करायचा आहे, क्वेश्चन करायचं आहे, टॅन इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय, टॅन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, तर 1/(1 + x²). मग एक्सच्या ठिकाणी काय म्हणायचं, फंक्शन. इथे फंक्शन कोण आहे, लॉग एक्स. मग टॅन इन्व्हर्स लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार 1/(1 + फंक्शन²). 1/(1 + फंक्शन² इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन कोण आहे, लॉग एक्स. टॅन इन्व्हर्स ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1/(1 + फंक्शन² इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे लॉग एक्स. Dear students, we know that derivative of log x is 1/x. Derivative of log x is 1/x. Final answer 1 × 1 is 1/x in bracket 1 + log x bracket square. 1 + log x bracket square हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे आपण फर्स्ट सम सॉल्व केलं. परत सांगतो बघा, y = टॅन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्स होतं, त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy/dx = डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्स.
याला रीड करणार आपण टॅन इनवर्स ऑफ फंक्शन. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. मग टॅन इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार 1/1 प्लस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. इथे फंक्शन आहे लॉग एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार 1/x. हा एक्स सुरुवातीला लिहिला, आन्सर मिळालं 1/x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. समजलं असेल. एक्झाम्पल सेकंड, कोसेक इनवर्स ऑफ e रेज टू द पॉवर मायनस एक्स. लेट y इक्वल्स टू कोसेक इनवर्स ऑफ e टू द पॉवर मायनस एक्स. आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून लिहिलं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ y दॅट इज dy बाय dx विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स ऑफ मायनस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स ऑफ e टू द पॉवर मायनस एक्स. आता कोसेक इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं चेक करा. -1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1. पण इथे एक्स नाही आहे, काय आहे e टू द पॉवर मायनस एक्स. मग e टू द पॉवर मायनस एक्सला फंक्शन म्हणा आणि एक्सच्या ठिकाणी e टू द पॉवर मायनस एक्स लिहा आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर मायनस एक्स लिहा. म्हणजेच कोसेक इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहिता येईल -1 फंक्शन कोणतं आहे e टू द पॉवर मायनस एक्स ब्रॅकेटमध्ये इन रूट e टू द पॉवर मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर e टू द पॉवर मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे e रेज टू द पॉवर मायनस एक्स. e रेज टू द पॉवर मायनस एक्स हे फंक्शन आहे. -1 ॲज इट इज e टू द पॉवर मायनस एक्स ऑल्सो ॲज इट इज इन रूट. दिस कॅन बी रिटन एज -x इंटू 2 -2x e रेज टू द पॉवर -2x. पॉवरचा पॉवर असेल तर पॉवर्सचा प्रॉडक्ट करायचा आहे. -1 ॲज इट इज e रेज टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं e रेज टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे -x. डिअर स्टुडंट्स, न्यूमरेटरचा e टू द पॉवर -x, डिनॉमिनेटरचा e टू द पॉवर -x कॅन्सल होतो आणि आपल्याला इथे मिळतं -1 रूटमध्ये जी टर्म आहे ती टर्म आहे e रेज टू द पॉवर -2x. त्याला आपल्याला लिहिता येतं 1 रेज टू द पॉवर 2x. निगेटिव्ह पॉवर e रेज टू द पॉवर -2x डिनॉमिनेटरला शिफ्ट केलं तर 1 टू द पॉवर +2x बनतं. -1 ॲज इट इज इंटू ही टर्म इथे कॅन्सल झाली आणि -xचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे -1 -xचं डेरिव्हेटिव्ह -1 -1 इंटू -1 इज +1 अपॉन इन रूट 1 ॲज इट इज. या 1चं डिनोमिनेटर 1 आहे, मग e टू द पॉवर 2x 1ला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच -e टू द पॉवर 2x अपॉन यांचा डिनोमिनेटर असणार e टू द पॉवर 2x, पण तो स्क्वेअर रूटमध्ये आहे. मग तो स्क्वेअर रूटच्या बाहेर गेल्यानंतर काय बनणार आहे e रेज टू द पॉवर x. e रेज टू द पॉवर x बनणार, कारण e रेज टू द पॉवर एक्सचा स्क्वेअर असतो e रेज टू द पॉवर 2x. म्हणून आपल्याला फायनल आन्सर लिहिता येणार e रेज टू द पॉवर x अपॉन इन रूट 1 - e रेज टू द पॉवर 2x. हे त्याचं फायनल आन्सर. बघा परत सांगतोय, y इक्वल्स टू कोसेक इनवर्स e टू द पॉवर -x कन्सिडर केलं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साईड. कोसेक इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार -1 अपॉन फंक्शन इन रूट फंक्शन स्क्वेअर -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. इथे -e टू द पॉवर -x स्क्वेअर आहे, त्याला लिहिता येतं -x इंटू 2 दॅट इज -2x. e टू द पॉवर -xचं डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर -x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ -x. -xचं डेरिव्हेटिव्ह लिहिणार -1. e टू द पॉवर -2x आहे, त्याला लिहिता येतं 1 टू द पॉवर 2x. समोरच्या स्टेपमध्ये -1 इंटू -1 +1 असणार. या टर्मचा डिनॉमिनेटर 1चा डिनॉमिनेटर 1 आहे, फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करायची आहे. मग 1 e टू द पॉवर 2x न्यूमरेटरला जाणार, 1 e टू द पॉवर 2x अपॉन असणार e टू द पॉवर 2x, जो e टू द पॉवर xचा स्क्वेअर आहे आणि इथे रूटची टर्म आहे, मग रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार आणि अपॉन e टू द पॉवर x मिळणार. मग हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला शिफ्ट होणार आणि आपल्याला फायनल आन्सर मिळणार e टू द पॉवर x अपॉन इन रूट 1 - e टू द पॉवर 2x. Example 3. Cot inverse of x cube. In solution, first we consider y equals to cot
inverse of x cube. We have to differentiate with respect to x, so that differentiating with respect to x we get derivative of y, that is dy by dx, which is equals to derivative of cot inverse of x cube. Cot inverse of x cube. Dear students, derivative of cot inverse x is minus 1 upon 1 plus x square. Now here x is replaced by x cube, means what? It is composite function. So that derivative of cot inverse function, which is minus 1 upon 1 plus x replaced by function minus 1 upon 1 plus function square into derivative of function. So that derivative of cot inverse of x cube become minus 1 upon 1 plus function square, means what? Square of x cube into derivative of x cube, into derivative of x cube. Simplify, minus 1 upon 1 plus x cube square, means what? X to the power 6. पावर्सचा पावरचं प्रोडक्ट होतं, 3 टू जा काय असणार आहे 6, आणि एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह इझिली लिहिता येतं 3x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब 3x स्क्वेअर. 3 लेफ्ट साईडला लिहायचा आणि मग एक्सचा पॉवर 1 डिक्रीज करायचा आहे, 2 असणार 3x स्क्वेअर. फायनल आन्सर असणार मायनस 3x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स रेज टू द पॉवर 6. सोपं सम होतं बघा, परत सांगतो. y इक्वल्स टू कॉट इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब म्हटलं, डिफरन्शिएट केलं, dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब. डेरिव्हेटिव्ह कॉट इनव्हर्स एक्सचं असतं मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे फंक्शन आहे, मग मायनस 1 अपॉन फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. एक्स क्यूबचा स्क्वेअर होतं एक्स टू द पॉवर 6, एक्स क्यूबचा स्क्वेअर होतं, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असतं 3x स्क्वेअर मायनस 1 इंटू 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स टू द पॉवर 6. एक्झाम्पल 4, cot inverse 4 raised to the power x. In solution, let y equals to cot inverse of 4 raised to the power x. You have to differentiate the following with respect to x, so that differentiating with respect to x we get derivative of y is dy by dx, which is equals to derivative of right hand side, that is derivative of cot inverse of 4 raised to the power x. Dear students, cot inverse डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स इज मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता जर एक्सच्या ठिकाणी फंक्शन असेल तर आपल्याला कॉट इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मिळतं मायनस 1 अपॉन 1 प्लस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग कॉट इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार मायनस 1 अपॉन 1 प्लस फंक्शन स्क्वेअर म्हणजे 4 रेज टू द पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 रेज टू द पॉवर एक्स, दॅट इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 1 प्लस 4 रेज टू पॉवर. फंक्शन पॉवरचा पॉवर म्हणजे पॉवरचा प्रॉडक्ट होतो, एक्स इंटू 2 किती असणार आहे 2x, 4 रेज टू पॉवर 2x इंटू 4 रेज टू पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 रेज टू पॉवर एक्स, 4 रेज टू द पॉवर एक्स लॉग 4. ए रेज टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ए रेज टू द पॉवर एक्स लॉग ए. फायनल आन्सर मिळणार आहे मायनस साईन 4 raised to the power x into log of 4 upon 1 plus 4 raised to the power 2x. ओके, परत सांगतो बघा. फंक्शन होतं कॉट इनवर्स फंक्शन होतं, त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स ऑफ 4 रेज टू द पॉवर x. कॉट इनवर्स ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस 1 अपॉन 1 प्लस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे 4 रेज टू द पॉवर x. पॉवरचा पॉवर म्हणजे पॉवरचा प्रॉडक्ट होतो, इथे 2x मिळतं तर 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 रेज टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतं 4 रेज टू पॉवर एक्स लॉग 4. फायनल आन्सर लिहिलं मायनस 4 रेज टू पॉवर एक्स लॉग 4 अपॉन 1 प्लस 4 रेज टू पॉवर 2x. एक्झाम्पल 5, tan इनव्हर्स ऑफ रूट एक्स. सिंपल सम, लेट y इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ रूट एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x ddx ऑफ tan इनवर्स ऑफ रूट x. tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग tan इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार 1 अपॉन 1 प्लस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. याचं डेरिव्हेटिव्ह लिहितो 1 अपॉन 1 प्लस फंक्शन स्क्वेअर रूट एक्सचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन होतं रूट एक्स 1 अपॉन 1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर असतं एक्स. रूट एक्सचा स्क्वेअर काय असणार आहे एक्स. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स
1/2√(x), डेरिव्हेटिव्ह ऑफ √x. फायनल आन्सर मिळतं 1/ हे 2√(x) मी सुरुवातीला लिहितो 2√(x) इन ब्रॅकेट 1 + x. हे त्याचं फायनल आन्सर झालं. इझी सम होतं. पटकन सांगतो, लक्ष द्या. टॅन इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं होतं 1/1 + फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. √x स्क्वेअर होता x, तर √x डेरिव्हेटिव्ह 1/2√x. 2√x ही टर्म पहिली लिहिली आणि इन ब्रॅकेट 1 + x. एक्झाम्पल 6, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. क्वेश्चन आहे साइन इनवर्स इन ब्रॅकेट इन √1 + x²/2. लेट y इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ √1 + x²/2. या टर्मचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. मग लिहूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ y दॅट इज dy/dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स √1 + x²/2 1 + x²/2 ब्रॅकेट कंप्लीटेड. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी साइन इनवर्स ऑफ फंक्शन हा फॉर्मॅट यूज होईल. फर्स्ट फंक्शन आहे साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x². तर एक्सच्या ठिकाणी जर f(x) असेल तर इथे x रिप्लेस बाय f(x) करायचं आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) लिहिणार आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1/√1 - फंक्शन स्क्वेअर 1 - फंक्शन स्क्वेअर म्हणजे जी रूटवाली टर्म आहे त्या टर्मचा स्क्वेअर असणार आहे, म्हणजेच √1 + x²/2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर इन √1 + x² ब्रॅकेट स्क्वेअर/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आहे √1 + x²/2. हे झालं फंक्शन. डिअर स्टुडंट्स, याला आपण सिम्प्लिफाय करू. रूट आणि स्क्वेअर कॅन्सल्ड आणि आपल्याला इथे इझिली मिळतं 1/(1 आणि रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं तर इथे मिळतं 1 + x²/2. 1 + x²/2. आपल्याला या टर्मचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. या टर्मचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे आणि डिनॉमिनेटरला रूटमध्ये (2) आहे. जर तो रूटच्या बाहेर आला तर (√2) असणार आणि तो (√2) मी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो, म्हणजेच इथे मला मिळणार 1/√2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ √1 + x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ √1 + x². डिअर स्टुडंट्स, याला आपण सिम्प्लिफाय करू. दॅट इज इक्वल्स टू 1/√. याला सिम्प्लिफाय करू. या 1चा डिनॉमिनेटर 1 आहे. आपल्याला फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करायची आहे, म्हणजे 2 × 1 काय असणार 2. मायनस साईननं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, म्हणजेच ते मिळणार -1 - x² आणि (2). पण तो (2) जो आहे तो रूटमध्ये आहे, तो न्यूमरेटरला शिफ्ट झाला तर या ठिकाणी इंटू √2 असं लिहिता येईल आपल्याला. परत सांगतो, इथे 2 × 1 2 -1 - x². (2) तो (2) जो आहे तो रूटमध्ये आहे, मग तो (√2) असणार आणि तो (√2) असणार, मग तो न्यूमरेटरला शिफ्ट होणार, तो √2 बनणार. इंटू 1/√2 ॲज इट इज इंटू याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. याला रीड करणार आपण रूट ऑफ फंक्शन आणि रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह माहिती आपल्याला 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन असतं. मग रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आणि फंक्शन आहे 1 + x². 1 + x². डिअर स्टुडंट्स, हा √2 आणि हा √2 काय झाला कॅन्सल. आता आपल्याला काय मिळतं 1/, दॅट इज इक्वल्स टू 1/. 2 - 1 इज 1 - x². 1/(1 - x². ही टर्म या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे. नंतर 1/2 √1 + x². 1/2 √1 + x². 1/2 √1 + x² आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं 1 + x²चं. तर 1चं डेरिव्हेटिव्ह असतं 0, तर x²चं डेरिव्हेटिव्ह असतं 2x. x²चं डेरिव्हेटिव्ह असतं 2x. डिअर स्टुडंट्स, मग मी इथे लिहितो 1 × 1 इज 1 अपॉन √1 - x² इंटू हा रूट मी पहिले लिहितो √1 + x²
आणि डिनॉमिनेटरला हा जो 2 आहे तो मी शेवटी लिहितो इंटू 2 आणि 0 प्लस 2x किती होतं तर 0 प्लस 2x असणारे 2x ते मी इथे लिहितो 0 प्लस 2x तिथे लिहिलं 2x. आता इथे 2 2 कॅन्सल होणार आणि आपल्याला ॲन्सर मिळणार हा x अपॉन रूट ऑफ या दोघांचं प्रॉडक्ट होणार 1 मायनस एक्स स्क्वेअर एकाच रूटमध्ये ते आपल्याला लिहिता येणार इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू एक्स अपॉन रूट ऑफ ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर 1 स्क्वेअर असणार 1 तर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा पॉवर असणार 4 हे त्याचं फायनल आन्सर असणार एक्स अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स टू द पॉवर 4. परत सांगतो बघा दिलेलं जे एक्सप्रेशन होतं त्याला y नाव दिलं लेट y इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. साइन इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग याचा स्क्वेअर केला तर 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 मिळतं 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 मिळतं रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतं. इथे अपॉन रूट 2 आहे अपॉन रूट 2 मी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिलं 1 अपॉन रूट 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे सिम्प्लिफाय करू 2 मायनस 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 रूटमध्ये आहे मग तो अपॉन रूट 2 आहे अपॉन रूट 2 न्यूमरेटरला शिफ्ट झाला तो रूट ऑफ 2 असणार आहे 1 अपॉन रूट 2 ॲज इट इज इंटू रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. रूट ऑफ 2 कॅन्सल झालं मग 1 अपॉन 2 मायनस 1 इज 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 2 इंटू रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर लिहिलं आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0 तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 2x. मग 1 इंटू 1ला मी 1 लिहिलं या रूटसोबत हा रूट लिहिला हा 2 शेवटी लिहिला मग 0 प्लस 2x असतं 2x हा 2 कॅन्सल झाला न्यूमरेटरला फक्त x असणार इथे रूट आहे म्हणजेच आपल्याला ते दोन्ही स्क्वेअर रूट एकत्र लिहिता येईल रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 1 मायनस एक्स रेज टू द पॉवर 4 स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे रेज टू द पॉवर 4 त्याचं फायनल आन्सर झालं. समजलं असेल. एक्झाम्पल 7 कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सोल्युशनला स्टार्ट करतो लेट y इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह ऑफ y असणार dy बाय dx विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. मग कॉस इनवर्स तिथे x होतं तर डेरिव्हेटिव्ह असणार मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर पण आता एक्सच्या ठिकाणी एक ब्रॅकेट आहे एक फंक्शन आहे मग त्याचं डेरिव्हेटिव्ह असणार मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहिता येणार मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस फंक्शन स्क्वेअर 1 मायनस फंक्शन आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर त्याचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता या एक्सप्रेशनला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे दॅट इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस ॲज इट इज ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा जो आम्हाला माहिती आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. सिम्प्लिफाय करू ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर किती असणार 1 नंतर 2 आणि या दोघांचं प्रॉडक्ट म्हणजेच 2x स्क्वेअर असणार नंतर बी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे एक्स रेज टू द पॉवर 4 असणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 1 इज 0 आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2x. न्यूमरेटरला मायनस 1 इंटू 0 मायनस 2x इज मायनस 2x आणि डिनॉमिनेटरला आमच्याजवळ असणार इथे 1 मायनस साईननं जर मल्टिप्लाय केलं तर इथे 1 मायनस 1 मायनस ऑफ मायनस प्लस 2x स्क्वेअर आणि मायनस ऑफ प्लस इज मायनस एक्स टू द पॉवर 4 मिळतं. मायनस इंटू मायनस प्लस दॅट इज इक्वल्स टू 2x अपॉन इन रूट 1 मायनस 1 कॅन्सल होतं 2x स्क्वेअर मायनस एक्स टू द पॉवर 4 आहे 2x स्क्वेअर मायनस एक्स टू द पॉवर 4 दॅट इज इक्वल्स टू त्याच्या समोरची स्टेप असणार आहे 2x अपॉन डिअर स्टुडंट्स या 2 टर्म्समधनं आपल्याला एक्स स्क्वेअर कॉमन मिळतं
त्या 2 टर्म्समधनं आपल्याला एक्स स्क्वेअर कॉमन मिळतं. एक्स स्क्वेअर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये इथे 2 असणार, तर इथे एक्स टू द पॉवर 4 मधनं एक्स स्क्वेअर कॉमन गेलं म्हणजेच इथे एक्स स्क्वेअर असणार. आता हा एक्स स्क्वेअर रूटच्या बाहेर आला तर आपल्याला एक्स मिळतं. रूट ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू एक्स असते आणि रूटमध्ये 2 मायनस एक्स स्क्वेअर ही टर्म असणार. अशा प्रकारे फायनली आपल्याला dy बाय dx इक्वल्स टू मिळतं, एक्स कॅन्सल होणार आणि ॲन्सर असणार 2 अपॉन रूट ऑफ 2 मायनस एक्स स्क्वेअर. हे त्याचं ॲन्सर असणार. बघा परत सांगतो. Let y equals to cos inverse of 1 minus x square differentiating with respect to x dy by dx equals to derivative of cos inverse of 1 minus x square. रीड करणार cos inverse of function चं डेरिव्हेटिव्ह असणार -1 upon root of 1 minus function square into derivative of function 1 minus x square ब्रॅकेट स्क्वेअरला आपण एक्सपांड केलं, मिळालं 1 square is 1 minus 2 into 1 into x square that is 2x square. x square square means plus x to the power 4. Derivative of 1 is 0 and x square is 2x. 0 minus 2x is minus 2x. Multiplying by minus sign we get -1 minus of minus plus 2x square minus x to the power 4. 1 minus 1 cancel. We get here 2x square minus x to the power 4 at denominator minus of minus plus 2x. यातनं आपण x square कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये 2 minus x square मिळतं. x square रूटच्या बाहेर आलं तर ते x होतं, x न्यूमरेटरच्या x सोबत कॅन्सल होतं. हे x कॅन्सल झालं तर आपल्याला आन्सर मिळालं 2 अपॉन रूट ऑफ 2 minus x square. Example 8. Sin inverse of x raised to the power 3 upon 2. In solution, let y equals to sin inverse of x raised to the power 3 upon 2. Differentiating with respect to x, we get dy by dx equals to derivative of sin inverse of x raised to the power 3 upon 2. Dear students, आता आपल्याला sin inverse फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. साइन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर साइन इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस फंक्शन स्क्वेअर. हे फंक्शन आहे एक्स रेज टू पॉवर 3 अपॉन 2 मायनस एक्स रेज टू पॉवर 3 अपॉन 2 आणि त्याचा स्क्वेअर असणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे एक्स रेज टू पॉवर 3 अपॉन 2. आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं, सिम्पल सम आहे 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स रेज टू पॉवर 3 अपॉन 2 आणि 2चा प्रॉडक्ट होणार 3 अपॉन 2 इंटू 2 होणार. पॉवरचा पॉवर म्हणजे पॉवरचा काय असणार आहे प्रॉडक्ट इंटू एक्स रेज टू पॉवर एनचा फॉर्म्युला यूज करू एन एक्स रेज टू पॉवर एन मायनस 1 3 अपॉन 2 मायनस 1. सिम्प्लिफाय करू, आन्सर मिळतो 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस आता 2 2 कॅन्सल होणार आणि इथे एक्स क्यूब मिळणार इंटू 3 अपॉन 2 इंटू 3 अपॉन 2 मायनस 1 म्हणजे 3 मायनस 2 दॅट इज 1 अपॉन 2 एक्स रेज टू द पॉवर 1 अपॉन 2. एक्स रेज टू द पॉवर 1 अपॉन 2ला आपल्याला रूट ऑफ एक्स लिहिता येतं म्हणून आपण फायनल आन्सर असं लिहिणार. पहिले हा 3 एक्सचा पॉवर 1 अपॉन 2 म्हणजेच रूट ऑफ एक्स आणि डिनॉमिनेटरला हा 2 मी सुरुवातीला लिहितो इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स क्यूब. हे त्याचं फायनल आन्सर आहे. चला परत सांगतो बघा. y equals to sin inverse of x raised to the power 3 upon 2, तर डिफरन्शिएट केलं डेरिव्हेटिव्ह ऑफ sin inverse of x raised to the power 3 upon 2. sin inverse फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 upon रूट ऑफ 1 मायनस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन x raised to the power 3/2 चा पॉवर 2. पॉवरचा पॉवर म्हणजे पॉवरचा प्रॉडक्ट होतो 3 upon 2 इंटू 2 होतं आणि इथे 3 upon 2 लेफ्ट साईडला शिफ्ट करा, x raised to the पॉवर 1 न डिक्रीज करा 3 upon 2 मायनस 1. 3 upon 2 मायनस 1 म्हणजेच किती 1 upon 2. x raised हा 3 पहिले लिहिला, x raised to the power 1 upon 2 ला रूट ऑफ x लिहिला, 2 पहिले लिहिला, रूट ऑफ 1 मायनस एक्स क्यूब. कळालं असेल. एक्झाम्पल 9. आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे कॉस क्यूब कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स क्यूब. बघा याला कन्सिडर करतोय y इक्वल्स टू लेट y इक्वल्स टू कॉस क्यूब ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. हा जो पॉवर दिलाय 3 हा कॉस या रेशोचा पॉवर आहे. हा जो पॉवर 3 दिलाय तो कॉस रेशोचा पॉवर आहे म्हणून आपल्याला असं लिहिता येईल इन कर्ली ब्रॅकेट कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेट आणि पॉवर किती होता 3. अशा प्रकारे आपल्याला ते लिहिता येईल. हा जो पॉवर 3 होता हा कॉस रेशोचा पॉवर होता म्हणून आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये पूर्ण टर्म लिहिली आणि त्या कंप्लीट ब्रॅकेटचा पॉवर 3 लिहिला.
ब्रॅकेट जर ऑब्झर्व केली तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस ऑफ कॉस इनवर्स समथिंग इक्वल्स टू समथिंग. कॉस ऑफ कॉस इनवर्स समथिंग इक्वल टू समथिंग. बाय युझिंग दॅट फॉर्म्युला आपल्याला ब्रॅकेटमध्ये फक्त एक्स क्यूब मिळणार आणि त्या एक्स क्यूबचा या कंप्लीटचा आन्सर आपल्याला फक्त एक्स क्यूब मिळणार. कॉस ऑफ कॉस इनवर्स एक्स क्यूब म्हणजेच एक्स क्यूब आणि या टर्मचा कंप्लीट ब्रॅकेटचा पॉवर 3 आहे. देअरफॉर आपल्याला y इक्वल्स टू मिळतं क्यूबचा क्यूब पॉवरचा पॉवर पॉवर्सचा प्रॉडक्ट म्हणजे एक्स रेज टू द पॉवर किती असणार 3 3 जा 9. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. अशा प्रकारे एक सिम्पल सम मिळालं. आता याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डेरिवेटिव्ह ऑफ y असणार dy बाय dx विच इज इक्वल्स टू डेरिवेटिव्ह ऑफ x टू द पॉवर 9. x रेज टू द पॉवर n चा फॉर्म्युला इझी येतो तुम्हाला. पॉवर लेफ्ट साईडला लिहायचा नंतर पॉवर 1 ने डिक्रीज करायचा. 9 - 1 किती असणार आहे 8. अशा प्रकारे dy बाय dx ची व्हॅल्यू मिळते 9 इंटू x टू द पॉवर 8. सोपं सम होतं. इथे गोष्ट समजून घ्यायची. इथे कॉस या फंक्शनचा पॉवर 3 असल्यानं आपण या कंप्लीट फंक्शनला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहून त्याचा पॉवर 3 लिहिला. मग कॉस ऑफ कॉस इनवर्स समथिंग इक्वल टू समथिंग रेज टू द पॉवर 3 आहे. पॉवरचा पॉवर म्हणजे पॉवरचा प्रॉडक्ट होतो. 3 3 जा 9 असणार. मग डिफरन्शिएट केलं dy बाय dx इक्वल्स टू डेरिवेटिव्ह ऑफ x टू द पॉवर 9 x रेज टू द पॉवर 9चा x रेज टू द पॉवर n चा फॉर्म्युला यूज केला. डेरिवेटिव्ह लिहिलं. 9 लेफ्ट साईडला लिहा आणि मग पॉवर 1 न डिक्रीज करा. 9x रेज टू द पॉवर 8 त्याचं आन्सर असणार आहे. बघा या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 10 आहे. मी त्याला सोल्युशनला स्टार्ट करतो. लेट y इक्वल्स टू साइन रेज टू द पॉवर 4 इन ब्रॅकेट साइन इन्व्हर्स ऑफ रूट ऑफ x आहे. ओके हे सम आणि ते सम जवळपास सारखंच आहे. फक्त इथे कॉसचा पॉवर होता तिथे साईनचा पॉवर आहे. मी या टर्मला असं लिहितो आहे कर्ली ब्रॅकेटमध्ये साइन ऑफ रूट एक्स साइन इन्व्हर्स ऑफ रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट आणि रेज टू द पॉवर किती लिहिणार आपण 4. हे बघा इथे साइन फंक्शनचा पॉवर 4 आहे म्हणून या कंप्लीट ब्रॅकेटचा पॉवर आपल्याला किती मिळणार आहे 4. साइन ऑफ साइन इन्व्हर्स समथिंग इक्वल्स टू समथिंग आहे रूट एक्स आणि त्याचा पॉवर आहे 4. साइन ऑफ साइन इन्व्हर्स फंक्शन इज इक्वल्स टू फंक्शन रूट ऑफ एक्स रेज टू द पॉवर 4 आहे. इथे रूट ऑफ एक्स आहे म्हणजेच एक्स रेज टू द पॉवर 1/2 आणि त्याचा पॉवर 4 तो प्रोडक्टमध्ये जाणार म्हणजेच इंटू किती असणार आहे 4. नंतर इथे 2 2 जा 4 मिळतं. 2 2 जा 4 म्हणजेच एक्स स्क्वेअर मिळतं. y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. आता याला इझिली डिफरन्शिएट करता येणार. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. इझिली आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतं. dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 2x. अशा प्रकारे आपल्याला dy बाय dx इज इक्वल्स टू काय मिळतं 2x त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. बघा इथे y इक्वल्स टू साइन टू द पॉवर 4 साइन इन्व्हर्स रूट एक्स होतं. जो पॉवर 4 आहे तो कंप्लीट फंक्शनचा या रेशोचा पॉवर मेन रेशो इथे साइन आहे आणि त्याचा पॉवर 4 आहे म्हणून मी कर्ली ब्रॅकेटमध्ये कंप्लीट फंक्शन लिहिलं रेज टू द पॉवर 4 लिहिलं. साइन इन्व्हर्स फंक्शन इज इक्वल्स टू फंक्शन होतं म्हणजेच इथे रूट एक्स टू द पॉवर 4 मिळणार. रूट एक्स म्हणजे एक्सचा पॉवर हाफ आणि पॉवरचा पॉवर म्हणजे पॉवरचा प्रॉडक्ट म्हणून 1/2 इंटू 4 लिहिलं. 2 2 जा 4 झालं म्हणजेच एक्स स्क्वेअर मिळतं. y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. इझिली डिफरन्शिएट करता येणार एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 2x.